राजकारण म्हणजे जुगार आणि त्यात शरद पवारांसारखा गडी जर खेळत असेल तर पानं हलकी आली म्हणून तो कधी नाराज होत नाही. पुढचा डाव कसा जिंकायचा याचा तो विचार करतो. आता पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांच्या हातामध्ये अतिशय हलकी पानं आलेली आहेत असं नाही, तर त्यांना आता डावातूनच हद्दपार करण्यात आलेले, बाजूला बसावं लागलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत का? निवडणूक आयोगाच्या दृष्टीने ते प्रदेशाध्यक्ष नाहीत, म्हणजे विषय संपला. प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष आहेत का? तर ते कार्यकारी अध्यक्ष नाहीत निवडणूक आयोगाच्या हिशोबाने, कारण की त्यांची नावं काढलेली आहेत 29 एप्रिलचं ते पत्र. आता दिल्लीला जे लोकसभा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून मिरवत आहेत सुनील तटकरे, आणि त्या पक्षाचे एकमेव सदस्य आहेत लोकसभेमध्ये ते एकटेच, ते पद काय कसं सांभाळायचं ते पहा एवढंच सांगण्यात आलेलं आहे. आणि इतकंच नाही, आता दिल्लीचं जे राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये तटकरे हे थेट येऊन बसू शकत नाही कोणाच्या अनुमतीशिवाय, कारण की त्यांच्या केबिनला आता टाळं लावलेलं आहे. ती खुर्ची देखील गायब झालेली आहे. तीच गत प्रफुल्ल पटेलांची आहे. राज्यसभेतले राष्ट्रवादीचे गटनेते तिथं दोनच खासदार, एक पार्थ पवार आणि स्वतः पटेल. आता ते जरी असलं तरी दिल्लीचं जे पक्षाचं कार्यालय आहे तिथं तुम्ही येऊन बसू शकत नाही अशी अवस्था आहे. खुर्ची गेलेली आहे, पद गेलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं. आता हाती काय उरलेलं आहे? भोपळा उरलेला आहे. त्याच्यामुळे पार्थ कसं वागतोय ते बघा आता आजोबा तुम्ही, असं म्हणत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे सिल्वर ओकला जाऊन आलेले. एकूणच काय चाललेलं आहे त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं. हे बघा, शरद पवार म्हणजे अतिशय मुरब्बी खेळाडू राजकारण. आता वय किती काय किती हे सगळं विसरा. अनेक डाव त्यांनी जिंकलेले आणि अनेक डाव हरलेले सुद्धा. मग आता ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पार्टीमध्ये ससे होलपट होत होते, आता लोकनेते, मास लीडर आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखा ज्याने भाजपला बळ दिलं, जनमानसामध्ये स्थान निर्माण करून दिलं, शेठजी भटजींचा पक्ष नाही तर तो सर्वांचा पक्ष आहे हा जो विश्वास निर्माण केला गेला, त्याच्यानंतर त्यांची ज्या वेळेला राजकीय दृष्ट्या अडचण त्यांना जरा असं बाजूला टाकलं गेलं होतं, त्यावेळेला त्यांना सल्ला घ्यावा वाटला तो शरद पवार. ते शरद पवारांना गोपीनाथ मुंडे वेळ, आणि त्यावेळेला शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना सांगितलं की तुम्ही आहे त्याच पक्षामध्ये राहा, सहन करा. आता पटेल आणि तटकरे यांना शरद पवारांनी काय सांगितलेलं असावं याचा अंदाज करा. त्यांना तेच सांगितलेलं असावं की आहे ती आपली खासदारकी आहे, ती सांभाळा आणि व्यवस्थित राहा. आता मी पार्थला काय सांगायचं ते सांगतो, किंवा तुम्ही शांत राहा. म्हणजे आता आजोबांना गळ घातलेली आहे तटकरे आणि पटेलांनी, की पार्थला समजावून सांगा. आता त्यांनी आमच्यावर जो राग धरलेला आहे, का राग धरलेला आहे त्याचे काय कारण आहे? एक तर पक्षाला ज्या देणग्या मिळत आल्या, म्हणजे पक्षाला अधिकृतपणे ज्या देणग्या मिळत आल्या त्याचा तपशील आहे, 65 कोटी वगैरे काय तो होत्या देणग्या. त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष प्रचाराच्या काळामध्ये कुठल्या विमानाने फिरले, किती वेळेला फिरले, कोणकोणत्या सप्त तारांकित हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं, काय केलं, कसे दौरे केले, काय खर्च लावला, याचा ताळमेळ लागत नाही असं पाच पवारांना निदर्शनाला आलं. मग ते काय, त्याच्यानंतर नरेश अरोरा जो गळ्यामधला काही डिझाईन बॉक्सचा इमेज मेकिंग, ब्रँडिंग, आणि आम्ही कसे 41 आमदार निवडून आणले हे तुम्हाला कसं सांगायचं आहे, असं एकदम दर्प
बोलण्यामध्ये असलेले तटकरे, जाहीर भाषणामधून बोलले, खाजगीमध्ये बोलले, टोमणे मारताना बोलले, रोहित पवारांना सगळ्यांना टोमणे मारताना बोलले. आता ते एकदम जमिनीवर आलेले. त्यांना पार्थ पवार यांनी सांगितलेलं की बघा, आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष नाही आणि दिल्लीच्या कार्यालयामध्ये बसू शकत नाही, असं आणलेलं आहे. दुसरं कारण, 16 फेब्रुवारीला पटेल तटकरे तर आहेतच, तिसरे ब्रिज मोहन श्रीवास्तव खजिनदार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र, आम्हाला समकक्ष कार्यकारी अध्यक्ष, असं ते पत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती क्लिप, म्हणजे ती क्लिप आहे कुणाशी तरी प्रफुल्ल पटेल बोललेले. ते असं बोलले होते की अजित पवारांचं काय आहे दिल्लीमध्ये, त्यांचं कोण ऐकतंय, आणि पक्ष, जसं मी शरद पवारांच्या बरोबर सावलीसारखा राहिलेलो, पक्ष म्हणजे काय, संघटन कसं काय वगैरे सगळे निर्णय मी घेत आलेलो वगैरे. मग राष्ट्रीय प्रवक्ता, मग आता या राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कशी मिळवून द्यायची आहे, काय करायचंय, नागालँडचं काय, असं बरंच दरपोक्ती व्यक्त झालेली पटेलांच्या तोंडून. आणि ती क्लिप अजित दादा पवार यांनी देखील ऐकली होती. ती क्लिप पुन्हा एकदा ती बाहेर आली आणि सुनेत्रा वहिनींना ती कोणीतरी ऐक, असं म्हणतात की तो विदर्भातलाच नेता आहे, म्हणजे त्यांनी पटेलांचा गेम कसा आहे व्यवस्थित केलेला. आता ती क्लिप मी काही ऐकलेली नाही आणि तुम्हाला काही ऐकायला मिळणार, म्हणजे ती कथित असं त्याला म्हणाय. मग याच गोष्टींवर आमचे मोदी शहाशी कसे संबंध आहे, हायकमांडशी कसे संबंध आहे, आपण ते महायुतीमध्ये आलो, मग आपल्याला काय डील करता आलेली आहे, म्हणजे आपल्याला त्यांनी राज्यमंत्रीपद देऊ केलं होतं केंद्रामध्ये, परंतु आपल्याला पाहिजे होतं कॅबिनेट मंत्रीपद, असं प्रफुल्ल पटेल राज्यमंत्रीपद स्वीकारलं नाही, कारण युपीएच्या काळामध्ये ते केंद्रीय विमान वाहतूक मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, आणि मी एकदम राज्यमंत्री कसं काय, त्यावेळेला ते झाले नाही. आता त्यांना वाटत असेल की झालं असतं तर बरं झालं असतं, पण ते आता नाहीच झालेले. हे असं सगळं आहे. मग हे आपल्याला काही मिळवता आलं नाही, उलट आपण जे काही भारतीय जनता पार्टीच्या कक्षेपे लागून जे काही केलं त्याची शिक्षा, बरी शिक्षा कोण देणार आता, शरद पवार देणार. मग शरद पवारांचं त्यांचं ते वक्तव्य की पटेल तटकरे निर्णय घेतील त्यांच्या पक्षाचा, आणि आज ते पटेल तटकरे सिल्वर ओकवर येऊन गयावया करून गेलेले आहेत. आता आम्ही काय करायचं ते सांगा. आणि शरद पवार जे आहे त्यांनी, म्हणजे ते कच्च्या गुरुचे चेले नाही. त्यांचे गुरु कोण, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये अशाच प्रकारचं एक अंतस्थ वैर होतं. मग ते लक्षात घेऊन 1908 पुलोचं सरकार ज्या वेळेला शरद पवारांनी स्थापन केलं होतं, ते नाही का वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे, ते सगळं बोललं जातं. मग ते त्याच्यामध्ये डावे होते, उजवे होते, म्हणजे जनसंघाचे वगैरे, भारतीय जनता पार्टीचे त्याच्यामध्ये होते, उत्तमराव पाटील म्हणजे बरेच जण त्याच्यामध्ये होते, असं ते सरकार. मग ज्या वेळेला इंदिरा गांधी 1980 मध्ये पुन्हा बहुमताने निवडून आल्या, मग त्यांनी त्यावेळेचे गृहमंत्री जयलसिंग यांच्या मार्फत शरद पवारांना बोलून घेतलं दिल्लीला, आणि सांगितलं की बघा तुम्ही आता, तुमच्यामध्ये मला समस्या दिसतीये की तुम्ही वरिष्ठांना फारच सांभाळ, म्हणजे यशवंतराव चव्हाण त्यांचं फारच ऐकता, तर तुम्ही थोडंसं आता काय करा, माझं ऐका, तुम्ही तरुणांचं नेतृत्व करा. तुमचे म्हणजे त्यांचा इशारा कोणाकडे होता, संजय गांधींना बरोबर घ्या, ते जरा काँग्रेसमध्ये या तुम्ही, म्हणजे देवराज आरस नावाची काँग्रेस होती, यशवंतराव चव्हाण शरद पवार त्यावेळेला त्याच्यामध्ये होते. तरी शरद पवारांनी काय ऐकलं नाही. नंतर इंदिरा गांधींनी ते सरकार 48 तासातच बरखास्त केलं तो पोळचं. विषय वेगळा आहे, पण सांगायचं तात्पर्य हे की अशा पद्धतीने भल्या भल्यांशी खेटलेले शरद पवार, मग त्यांच्याशी आपण खेटू. मग 2004 मध्ये अजितदादा पवार यांना का मुख्यमंत्री केलं नाही, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते, ते का केलं नाही.
सुनेत्राताई पवार ह्या बाहेरच्या कशा आहेत, त्या सून आहेत, त्या कन्या थोडी आहेत तुमच्या. कसं आहे, तुम्ही कसं असं बेटर म्हणजे बेडरपणे वागताय, तुम्ही किती निगरगट्ट आहात तुम्ही, अशी जाहीर टीका ही कुणी केली? यांनीच केली. त्याच्यानंतर कोणत्या राष्ट्रवादीचं कुठं विलिनीकरण झालं पाहिजे अशी दरपोक्ती ती करणारे पटेल आणि तटकरे हे आता पायाशी लोळण घेत आहे. म्हणजे आता ते त्या अर्थाने त्या डावातून बाहेर पडलेले आहेत इतकंच. आता ते पुढं काय करतील, भाजपमध्ये जातील, काय करतील, हे अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत. आणि राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही. पुढच्या डावामध्ये काय ठरेल आणि काय होईल याचं काही थांगपत्ता लागत नाही. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.